मित्र हो, मी डॉक्टर संजीव लिंगवत, उपाध्यक्ष अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग। सध्या सगळीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक व्हिडिओ आणि एक बातमी सगळीकडे पसरत आहे। असं की वेर्ले गावातील फौजदारवाडी येथे फणसाच्या झाडाला केळीचा घड लागला, अशा प्रकारची बातमी आहे। आणि ह्या बातमीची शहानिशा करण्यासाठी मी आज वेर्ले गावातील फौजदारवाडी येथे पोहोचलेलो आहे आणि हे आपल्याला दाखवू इच्छितो की निसर्गामध्ये कधीही फणसाच्या झाडाला केळी लागू शकत नाहीत, पण काही क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीमुळे म्हणा किंवा मूलद्रव्यातील बदलामुळे तुम्हाला तशा प्रकारचे विकृती दिसू शकतात। 5 फणाचा साप म्हणा किंवा 2 तोंडाचा वासरू म्हणा, अशा प्रकारच्या क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला ते काहीतरी वेगळं दिसत राहतं। तर आपल्याला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय की हे फणसाचं एक मिनिट, हे फणस आहे आणि हा फणसाच्या झाडाला आपण बघू शकता की हे केळ्याच्या घडासारखं अशा प्रकारची ही एक तयार झालेला आहे। इथे ॲक्च्युली हा फणसच आहे, पण ही छोटी छोटी फणस आहेत आणि त्याच्या पुढे एक फणसाचं एक बोंड आलेलं आहे। आणि हे पहिल्या म्हणजे आपण बघितल्यानंतर असं लक्षात येतं की लांबून बघितल्यानंतर हा केळ्याचा घड आहे असं आपल्याला दृष्टिक्षेपात येतं। त्याचप्रमाणे हे आपण बघू शकता की गणपतीची सोंड असते तशा प्रकारचा सुद्धा एक फणस इथे बाजूला आलेला आहे आणि हा मोठा फणस आहे। तर अशा प्रकारचा हा सगळा विषय आहे। तर ही एक प्रकारची थोडक्यात विकृती आहे। तर अशा प्रकारचा हा केळ्याचा घड नाही आहे, पण केळ्याच्या घडासारखा दिसणारा हा एक फणसाचा भाग आहे, एक क्रोमोझोमल एक विकृती आहे की ॲबनॉर्मॅलिटी आहे, हे मी सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।